आपल्या प्रकृतीला अनुरूप जर आपला आहार असेल, आपला विहार असेल अथवा आपली दिनचर्या असेल तर आपलं स्वास्थ्य उत्तम राहतं आणि यामुळं आपल्या शरीरामध्ये सहजासहजी कोणत्याही आजाराची उत्पत्ती होत नाही। पण यासाठी काय आवश्यक आहे तर आपल्याला आपली प्रकृती माहिती असणं आणि त्या प्रकृतीला साजेसा म्हणजे त्या प्रकृतीला योग्य असा आपला आहार असावा, आपली दिनचर्या असावी। जुनी लोक म्हणायची व्यक्ती तेवढ्या प्रकृती असतात, पण आयुर्वेद शास्त्रामध्ये या प्रकृती माणसानं जर आपण ओळखल्या आणि त्या अनुरूप जर आपली म्हणजे आहार आणि दिनचर्या जर ठेवली तर आपण निरोगी राहू शकतो। हा आपला प्राचीन मूलमंत्र आहे, म्हणजे आयुर्वेदानं दिलेलं आपल्याला हे तत्वज्ञान आहे। पण यासाठी आपल्याला आज आपण वातप्रधान व्यक्ती कसा ओळखायचा, त्या वातप्रधान व्यक्तीमध्ये नेमकी कोणती लक्षणं दिसतात, म्हणजे यावरनं आज तुम्ही म्हणजे ही लक्षणं आपल्यामध्ये दिसतात यावरनं आपण आपली प्रकृती वातप्रधान आहे का नाही हे आपण सहज ठरवू शकाल। वातप्रधान व्यक्ती जी आहे प्रकृतीची, म्हणजे वातप्रधान म्हणजे कसं की वाताचं प्राबल्य या व्यक्तीमध्ये जास्तीच असतं। आणि वाताचे गुणधर्म कोणते आहेत, वाताचे गुण कोणते आहेत तर वात हा काय असतो, कोरडा असतो, थंड असतो म्हणजे शीत आहे तो, आणि पुन्हा तो लघु असतो, तो सूक्ष्म असतो आणि त्यामुळं वृक्षता वगैरे येते। यावरनं या वाताच्या गुणधर्मावरनं म्हणजे तत्र वृक्ष लघु शीत खर सूक्ष्म चलो हा वायू चंचल आहे। आणि याचे गुणधर्म म्हणजे काय असतात तर त्या व्यक्तीमध्ये कसे ओळखायचे तर वात प्रधान प्रकृतीच्या व्यक्ती ह्या सडपातळ म्हणजे ते वजनानं हलक्या सडपातळ अशा असतात, मग त्यांचं वजन काही केले लवकर वाढत नाही। या वात प्रधान व्यक्ती त्यांचे हातपाय ना नेहमी थंड पडलेले असतात, म्हणजे तर त्यांना थंड असतात त्यांचे हातपाय। या वात प्रधान व्यक्ती थोड्याशा काळपट वर्णाकडे गेलेल्या असतात, थोडा त्यांचा वर्ण काळपट झालेला असतो आणि या लोकांना उष्ण आवडतं जास्त, कारण वाताचा गुणधर्म शीत आहे, त्यामुळे या लोकांना उष्ण आवडतं। आणि या वातप्रधान व्यक्तीमध्ये कंप म्हणजे त्यांचे हात पाय लटलटत असतात आणि पोटामध्ये त्यांचं पोट फुगतं, गॅस होतात पोटामध्ये, त्यांना मलावबद्धता म्हणजे त्यांना पोट साफ होत नाही त्यांचं, म्हणजे त्यांचा अपान वायू त्यांना जे पोट साफ न म्हणजे अपान वायू दूषित होतो आणि त्यांचं पोट साफ होत नाही। आणि यामध्ये ते त्यांच्यामध्ये आणखी एक म्हणजे त्यांचं बळ कमी होऊन जातं, हे फार दुर्बल असतात। वातप्रधान व्यक्ती या दुर्बल असतात आणि त्यांची इंद्रिय वैकल्य त्यामध्ये म्हणजे त्यांच्या जे डोळे असतील कान असतील त्यांच्यामध्ये म्हणजे त्या इंद्रियांमध्ये वैकल्य निर्माण होतं, म्हणजे इंद्रिय त्यांचं काम करत नाहीत व्यवस्थेमध्ये आणि यामध्ये आणखीन त्यांचा प्रलाप म्हणजे जास्तीचे बडबड करत असतात आणि भ्रम म्हणजे गोंधळलेल्या अवस्थेत असतात आणि मानसिकता यांची फार ही चंचल लोक असतात। वातप्रधान व्यक्ती फार चंचल असतात आणि त्यांना नेहमी कोणत्या ना कोणत्या गोष्टीची चिंता आणि भय असतं। या वातप्रधान व्यक्तीमध्ये ही अशी लक्षणं दिसून येतात। आता यामध्ये म्हणजे केवळ वाताचाच किंवा पित्ताचाच किंवा कफाचाच व्यक्ती कधीही नसतो, म्हणून आपण जाणीवपूर्वक वातप्रधान म्हणजे ज्यांच्यामध्ये हे गुण जरा जास्त दिसतील तर त्यांना आपण म्हणजे वातप्रधान आहे, त्याच्यामध्ये वातबल्य जास्त आहे असं म्हणतो। आता यावरून तुम्ही ठरवू शकता की नाही की माझी त्वचा कोरडी आहे का, माझे हातपाय थंड पडतात का, माझं पोट साफ होतं का, किंवा माझे हातपाय लटलटतात का, माझ्या डोळ्यामध्ये कानामध्ये काही वैकल्य आलंय का, किंवा म्हणजे मला उष्ण वस्तू आवडतात का, मला लोक बडबड्या वगैरे काही म्हणतात का, प्रलाप करतो वगैरे असा, किंवा मी गोंधळलेल्या अवस्थेत निर्णय क्षमता नसणे आणि सातत्यानं चिंता भय आणि दीनता
ही लक्षणं आपल्यामध्ये आहेत का, यावरनं आपण या वातप्रधान प्रकृतीचे आहोत का हे ठरवता येतं. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण म्हणजे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वातप्रधान प्रकृतीचा व्यक्ती कसा ओळखावा याची माहिती घेतली आहे. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये या वातप्रधान प्रकृतीच्या व्यक्तीनं काय खायला हवं, म्हणजे त्याचा आहार कसा असावा, त्याचा विहार कसा असावा, म्हणजे त्याची एकंदरीतरित्या दिनचर्या कशी असावी, म्हणजे तो निरोगी राहू शकतो, हे पाहणार आहोत. मित्रांनो, हा जर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.